बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूयात। आजचा दिवस हा भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला, कारण भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी विराजमान झालेल्या आहेत। तब्बल 44 वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर हा मुंबई महापालिकेमध्ये विराजमान झाला, तर शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान झाले। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला आणि पदभार महापौर आणि उपमहापौरांनी स्वीकारलेला आहे। श्रद्धा जाधव सलग 7 वेळा या सभागृहात त्या निवडून आलेले आहेत आणि इतकं असं काय घडलं की आपण त्या मिनिटाला सुद्धा कामकाजापुरतं सुद्धा आपण त्यांना ते कामकाज करायला दिलं नाही किंवा याचाच आम्ही खरा निषेध करतो। जे जे करता येईल ते ते भलं करण्यासाठी आम्हीही कटिबद्ध आहोत, पण या शासनाने काढलेल्या नियमाचा आम्ही निषेध करत आहोत। महापौर सौ रितू तावडे यांचं अभिनंदन करतो। एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातंय। सोबतच उपमहापौर म्हणून जुने जाणते अनुभवी शिवसैनिक संजय घाडी त्या ठिकाणी आहेत। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचं प्रशासन या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही चालवू। खऱ्या अर्थाने विकासाला स्वीकारलेला आहे आणि म्हणून महायुतीचे महापौरपदी महायुतीच्या रितूताई तावडे या बिनविरोध आज निवडून आल्यात, मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि उपमहापौरपदी संजय घाडी महायुतीचे हे बिनविरोध निवडून आले, त्यांचेही मी अभिनंदन करतो। दोघंही अतिशय कार्यक्षम आणि अनुभवी महापौर उपमहापौर महायुतीने मुंबई महापालिकेला मुंबई शहराला दिलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।